सासरकडून निर्दयी मारहाण, सीसीटीव्हीमध्ये कैद, क्रूरता, नालासोपारा धक्कादायक प्रकार. वसई विरार परिसरातील नालासोपारा पूर्व येथे एक धक्कादायक घटना समोर आली. शांती लाईफ या इमारतीत एका महिलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. नालासोपारा पूर्व येथील शांती लाईफ इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर तिच्याच सासरच्या मंडळींकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सदर महिलेच्या म्हणण्यानुसार सासू सासरे, 2 नणंद, देवर आणि नणंदेचे पती असे कुटुंबीय गेल्या 13 वर्षापासून दहेजच्या पैशांसाठी तिला त्रास देत असून वारंवार मारहाण करत आहेत. महिला तिच्या पती आणि लहान मुलीसह त्याच इमारतीतील वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत असून ती शिक्षिका म्हणून काम करते आणि घरातच मुलांना शिकवणी देते. मात्र या कुटुंबियांनी थेट तिच्या विद्यार्थ्यांसमोर तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातो आहे. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज आता समोर आलेत. गेल्या अनेक वर्षांपासून मला हुंड्याच्या कारणावरून त्रास दिला जातो आहे. आता त्यांनी थेट माझ्या विद्यार्थ्यांसमोर मला मारहाण केली आहे. आत्तापर्यंत हे सगळं घरात होतं तोपर्यंत मी सहन करत होते, पण ते आता घराबाहेरही मला बिनधास्त मारहाण करत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. कोर्टात केस सुरू आहे, UP आणि मुंबई दोन्हीकडे. तरीही त्यांना कुठलीही भीती नाही. मला न्याय हवा आहे. या घटनेनंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे. पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या संदर्भात पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. पुढील तपास सुरू करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पारा में रहती हूँ। मेरी 9 साल की बेटी है। मेरी शादी 2013 में हुई थी। शादी के बाद से ही मेरे ससुराल वाले मुझे पैसों को लेके मारते थे, पीटते थे, घर के अंदर जानवरों की तरह मारते पीटते थे। कई कई दिनों तक दवा भी नहीं देते थे। 6-6 दिनों तक मैं पड़ी रहती थी। तब तक ये घर पे था। लेकिन अब इन्होंने मुझे बीच समाज में मारा है, कम से कम 150 लोगों के बीच में। मेरे छोटे छोटे बच्चे जो ट्यूशन्स पढ़ने आते हैं मेरे घर, उनके बीच में मारा है। इनके ऊपर 2020 में ऑलरेडी केसेस, मल्टीपल केसेस चल रहे हैं डाउरी हरासमेंट के, और मतलब हर मारपीट सब चीज के लिए चल रहे हैं। लेकिन उसके बाद भी इन लोगों ने मेरे साथ मारपीट की है, जिसकी वीडियो फुटेज भी अवेलेबल है। सर, मेरे साथ जो हुआ, मैं नहीं चाहती किसी भी औरत के साथ ऐसा हो। इस बारे में प्रशासन मेरी सहायता करे।